सेंट पॉल ग्रुप ऑफ एजुकेशन के संचालक शिक्षण महर्षि श्री राजूभाव टाकसाय, इनके जन्मदिन पर चाहने वालों ने शुभकामनाओं का वर्षाव किया। सेंट पॉल स्कूल हुड़केश्वर में आयोजित जन्मदिन के कार्यक्रम में उपस्थितों का राजूभाव ने आभार माना। देखिए जन्मदिन के मौके पर क्या कहते हैं राजूभाव। राजूभाऊ, वाढदिवसाच्या सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज मित्रगणातर्फे मोठा वर्षाव तुमच्यावर होत आहे वाढदिवसानिमित्ताने, काय सांगाल? मित्रगणाचा वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी, मित्रांनी आणि सर्व शिक्षकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। खऱ्या अर्थाने वाढदिवस हा साजरा करण्याचा उद्देशच असा असतो, काम करण्याची शक्ती त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शुभेच्छेने मला मिळावी, म्हणून मी दरवर्षी वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करतो। अनेक मित्रमंडळी येतात, अनेक लोक शुभेच्छा देऊन जातात आणि जे काम करण्याची शक्ती आहे ते त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्यामुळे मिळते। म्हणून यावर्षी सुद्धा एक मोठा उत्साह साजरा केला आणि अनेक मित्रमंडळी, विद्यार्थिनी आणि शिक्षक सहभागी झाले। मी सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो। आज मोठा पोळा आहे, त्याच्याही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व विदर्भातल्या जनतेला पुन्हा शुभेच्छा देतो की मोठा पोळा हा खऱ्या अर्थाने बैलांची आणि या बैलाच्या पूजानिमित्त आपण सर्वजण आपापल्या गावात बैलांची पूजा करा। जो आपल्या शेतकऱ्यांचा खरा मित्र आणि साथी असतो, त्यामुळे आपण एक चांगली पीक शेती करू शकतो। त्या बैलाच्या पोळ्याच्या निमित्त सर्व महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या सर्व जनतेला शुभेच्छा। ओबीसीचे नेते ते शिक्षण महर्षी अशी तुमची एक ओळख आहे। या वाढदिवसानिमित्तानं काय एक नवीन संकल्प तुम्ही घेणार आहात, काय सांगा? मी शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करतो। ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, या समाजाला न्याय मिळवण्यासाठी काम करत असतो आणि खऱ्या अर्थाने आज समाज एकत्रित व्हावा, समाजाने समाज भारताविषयी आणि या देशाविषयी अस्मिता बाळगावी, एक जातीय याच्यात न जाता आपला भारताचा अभिमान सर्व समाजाच्या माणसाला मिळावा आणि आपली विकासाची पावले समोर करावी, यासाठी मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण माणूस म्हणून जगावं, भारत देश म्हणून जगावं, भारताचा देशाचा अभिमान आपण बाळगावा आणि विकासाकडे जावं, जातीभेद न मानता विकासाकडे आपण जावं, ही माझी सर्वांना विनंती आहे। नागपूर शहराचे मोठा इतिहास असं असणारी काली मार्फत, पिली मार्फत याचा मोठा त्योहार उद्या मनवला जाणार आहे नागपूरमध्ये, या विषयावर काय सांगा? काली मार्फत आणि पिली मार्फत या खऱ्या अर्थाने नागपुराचा इतिहास आहे। अनेक हजारो लोक या मार्फत मध्ये सहभागी होत असतात। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पण त्याच्यातला महत्वाचा विषय जो आहे की या देशातला भ्रष्टाचार कमी व्हावा, या देशातला अहिंसा कमी व्हावा, या देशातला हा जो अन्याय करणारा अनेक लोक अन्याय करत असतात, तो अन्याय कमी व्हावा, शांततेने या देशातला नागरिक नांदावा, त्यासाठी काही मार्फत असते आणि त्यासाठी हजारो लोक या मारबतीमध्ये पिली मार्फत काही मार्फत सहभागी होतात आणि मारबतीच्या माध्यमातून आशीर्वाद घेतात की आयुष्यभर मला चांगला माणूस म्हणून जगू दे।